मुखातून येते, हे गोड नाम मुखातून येत होतं आणि त्यामुळं त्याच्या पापाचा नाश झाला आणि हृदयातून जी ज्योत बाहेर पडली, आत्मा बाहेर पडला, तो कृष्णाच्या मुखामध्ये आतमध्ये गेला आणि तो कृष्णमय झाला. ऐक याम झाल्या रजनी, तो जलपाना लागी एक हरिणी, आली ते गर्भिणी, परम सुकुमार तेजस्वी. आणि निमिरात्र झाली त्यावेळी एक हरिण त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आली आणि ती गर्भवती हरिण होती. व्याध तिने लक्षिला दुरून, आणि त्या व्याधाला पाहिलं त्या हरणीनं. कृतांतवत परमदारुण, आकर्ण उडिला बाण, देखून या हरिणी बोलतसे. तो बाण सोडणार तेवढ्यात हरिण बोलली. काय बोलली पहा, ऐका. म्हणे महापुरुषा अन्यायाविन. अरे म्हणले तू महापुरुष आहेस, तू परमेश्वराचा भक्त आहेस, मी कायच अन्याय न करता तुम्हाला का मारतोयस. का मजवरी लाविला बाण, मी तव हरणी आहे गर्भिण, वदतोवान करावा. आणि मी म्हणली गर्भिण आहे आणि तो गर्भिण असताना माझा वध करू नकोस रे बाबा, त्यामुळं महापाप होत असतं. उदरात गर्भ सूक्ष्म ज्ञान, वदिता दोष तुझ दारुण, एक रथ भरी जीव वदिता सान, तर एक बस्त वदिला. बघा, आपण साधं किड्यामुंग म्हणतो, पण ते जरी आपण चुकून मारलं तरी ते सुद्धा महान मोठं पातक असतं. शतबस्त वदिता एक, वृषभहत्येचे पातक, शत वृषभते गोहत्या देख, घडले शास्त्र वदत असे. बघा, शतबस्त म्हणजे वासर, गायी, हे बैल असतात, नंदी, ह्यांच्या हत्या कधीही करू नये असं शास्त्र सांगत आहे. शत गोहत्याचे पातक पूर्ण. शत म्हणजे 100 गाय जर मारल्या तर काय होतं. एक वदिता होय ब्राह्मण, शत ब्रह्मत्यांचे पातक जाण, एक श्री वधलिया. बघा, माणसाला मारतात, पण माणसाला सुद्धा केवढी मोठी किंमत आहे. मग स्त्री असो की पुरुष असो, पण माणसं विचार करत नाहीत. शत स्त्रिया होणे अधिक, एक गुरु हत्येचे पातक. ज्यावेळी माणूस 100 स्त्रियांना मारतो